भाकरी म्हटलं की ठेचा पाहिजेच आणि ठेचा म्हटलं की एखादा दगडी खल किंवा लोखंडी तवा असेल तर तो जो ठेचा असतो तर त्याच्यावर खरडायला किंवा ठेचायला उत्तम असतो. आज आपण असेच वेगळ्या 2 प्रकारचे ठेचे बघणार आहोत. एक आहे तो लाल माठ्याच्या ज्या काड्या असतात की नाही, देठं म्हणतो आपण त्याला, त्या कोवळ्या देठांचा ठेचा करणार आहोत. आणि दुसरा ठेचा बघणार आहोत ते गाभुळलेल्या टमॅटोंचा. तुम्हाला गाभुळलेला शब्द नवीन वाटत असेल ना. गाभुळलेले म्हणजे अर्धवट पिकलेले असे जे टमॅटो असतात त्याला गाभुळले टमॅटो असे म्हणतात. त्याचा आपण ठेचा बघणार आहोत. चला तर मग दोन्ही रेसिपी करायला सोप्या, नेहमीसारख्या चवदार, सगळ्यांना आवडतील अशाच आहेत. त्यामुळे त्या बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात. आपण हिवाळ्यामध्ये किंवा बऱ्याच वेळेला बाजारात लाल माठ दिसला की विकत आणतो आणि त्याची मस्त कांदा लसूण घालून भाजी करतो. पण उरलेले जे देठ असतात की नाही त्याचं काय करायचं नेहमी आपल्याला प्रश्न पडतो. पण अगदी पूर्वीपासून प्रत्येक भाजीचं म्हणजे देठं असो पानं असो त्याचा उपयोग अगदी फुलांचे सुद्धा पदार्थ केले जायचे. तर हे लाल माठाचे देठं आहेत. ही अशी देठं आपण काढून घ्यायची आणि ती अशी आपण सोलून घ्यायची बरं का. जेवढी तुम्हाला त्याच्या शिरा काढता येतील ना तेवढे आपण अशा काढून घ्यायच्या. म्हणजे काय होतं की ते चांगल्या कुटल्या जातात. असे सगळ्या आपण सोलून घ्यायच्या आणि नंतर त्या अशा बारीक चिरून घ्यायच्या. आणि बाकी आपल्याला लागणारं सामान म्हणजे मिरची, भाजलेले दाणे, कोथिंबीर आणि थोडासा लसूण. जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण नाही घातला तरीसुद्धा चालू शकतो. त्याच्याऐवजी अर्धा चमचा धने मात्र नक्की घालावे. चला आता लाल माठ्याचा ठेचा कसा करतात तो आपण बघूया. आता लाल माठ्याचा ठेचा आपण करणार आहोत. त्याच्याकरता थोडंसं तेल घालून घेणार आहोत. ह्याच्यात आपण अर्धा चमचा हिंग घालूयात. हे लाल माठाचे आपण हे चिरलेले आहेत ना ते देठं ती आपण याच्यात घालून घेऊयात. लसूण आपला गावरान लसूण आहे त्यामुळे पाकळ्या छोट्या आहेत म्हणून आपण 3-4 पाकळ्या घातल्यात. समजा जर तुम्ही लसूण खात नसाल तर याच्यात थोडेसे धने जर एक अर्धा चमचा टाकले तरीसुद्धा चालू शकतात. त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या 1-2-3 मिरच्या घेतल्या. आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात. थोडेसे दाणे घालून घेऊयात आणि हे आता हलवून घेऊयात. लसणाचा, मिरचीचा, नंतर जी देठं घातलेत त्याचा आपण कच्चेपणा जाऊस्तोवर परतून घेणार आहोत. कधी आपण ज्या वेळेला ठेचा करतो ना जर समजा मिरची कच्चट राहिली म्हणजे जास्त छान परतली गेली नाही तर त्या ठेच्याचा स्वाद एकदम वेगळा येतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवावं कुठलाही ठेचा करताना मिरची भाजून घ्यावी किंवा ती चांगली तेलामध्ये परतली जाईल याची काळजी नक्की घ्यावी. ह्याच्यात थोडंसं मीठ घातलं. लसणाचा, मिरचीचा कच्चेपणा गेलेला आहे. आता हे आपण काढून घेऊयात आणि आपण ठेचून घेऊयात. हा जो दगडी असतो ना याला खल म्हणतात बरं का. आणि लोखंडाचा जो असतो की नाही उभा असतो त्याच्यात एक बत्ता असतो त्याला खलबत्ता म्हणतात. आता हे छान ठेचून घेऊयात आपण. हा आपला ठेचा तयार झाला आहे. आता आपण काढून घेऊयात. आता आपण टमॅटोचा म्हणजे कच्च्या टमॅटोचा ठेचा करणार आहोत किंवा चटणी म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. त्याच्याकरता आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया. हे असे हिरवे टमॅटो बाजारात मिळतात. पण अगदी असे हिरवेगार जर टमॅटो घेतले आणि त्याची जर चटणी किंवा ठेचा आपण केला तर ती कडसर किंवा तुरट खूप होते. कडसर म्हणण्यापेक्षा तुरट जास्त लागते. त्यामुळे एवढे हिरवे टमॅटो आपण आपल्या चटणीकरता घेऊ नये. त्याच्याऐवजी हे असे थोडेसे लालसर झालेले असतात ना, थोडे लाल थोडे हिरवे असे जे ते अर्धपक्व झालेले जे टमॅटो परंतु ते कडक आहेत असे टमॅटो या ठेच्याकरता आपण घ्यायचे असतात. असे आपण 2 टमॅटो घेतले. ते असे अर्धवट पिकलेले होते. ते स्वच्छ धुवून चिरून आपण इथे ठेवलेले. त्याच्याबरोबर आपण थोडे दाणे घेतलेले, दाणे भाजलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, थोडासा तिळाचा कूट आणि जिरे हे साहित्य साधारण आपल्याला लागणार आहे. चला तर आपण ठेचा कसा टमॅटोचा करायचा ते बघूयात. आता आपण टमॅटोचा ठेचा किंवा चटणी करतो आहे त्याच्याकरता आपण तेच भांडं वापरणार आहोत बरं का. नेहमी लक्षात ठेवायचं की खूप भांडी करायची नाही. त्याच भांड्यामध्ये जेवढे आपल्याला स्वयंपाक करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करायचा. आता ही जी आपण टमॅटोची चटणी किंवा ठेचा करणार आहोत त्याच्याकरता आपण पहिल्यांदा याच्यात मिरच्या घालून घेणार आहोत. मिरच्या थोड्याशा तळल्या गेल्या की त्याच्यात आपण दाणे, हा तिळाचा कूट, जिरे, याच्यात आपण लसणाचा वापर करणार नाही आहे, कोथिंबीर आणि टमॅटो. आपला हा टमॅटोचा ठेचा परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती साखर घातली आहे. ह्याच्यात आपण चिंच थोडी टाकली आहे.
हे परत एकदा परतून घेऊयात आणि पाणी न घालता जाडसर आपण हे वाटून घेऊयात. कच्च्या लाल टमॅटोचा आपण ठेचा करतोय ते सगळं खलात घातलं, आता आपण हे कुटून घेऊयात. बघता बघता आपला ठेचा सुद्धा कुटून झाला. आहे की नाही? कशा वाटल्या तुम्हाला या रेसिपी? सोप्या आहेत की नाही? तुम्हाला त्याची चव चाखता येत नाही म्हणून, पण घरामधले सगळे त्याच्यावर अगदी तुटून पडले आणि केलेले ठेचे पटकन संपून गेले. तुम्ही अशा छान छान रेसिपी करून घरातल्या मंडळींना वाढल्या ना, तर मंडळी तुमच्यावर नक्कीच खुश होतील. आणि स्वयंपाक ज्यांना करायला आवडत नाही किंवा स्वयंपाकाचा ज्यांना कंटाळा येतो, त्यांनी अशा रेसिपी करायला हरकत नाही. अगदी पुरुष मंडळींनी सुद्धा असेच वेगवेगळ्या प्रकारच्या ठेच्यांच्या रेसिपी बरोबर पोळी भात एवढं जरी असेल ना, तरी काम फत्ते. नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, आपली संस्कृती बाय अनुराधा तेही बघायला विसरू नका. धन्यवाद.